नमस्कार मॅम. नमस्कार. वेलकम आहे तुमचं पॉडकास्ट विथ गजरेमध्ये. तर आम्हाला मॅम तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. अच्छा, माझं नाव अन्वी ओंकार नाईक आहे. माझं हँडमेड ज्वेलरीचं पेज पण आहे आणि माझा बिझनेस आहे कार्तिकीज क्रिएशन म्हणून. हँडमेड ज्वेलरी म्हणजे हस्तकला, हाताने बनवलेलं असतं सगळं आमचं. त्याच्यामध्ये मशीन मेड काहीही नसतं. जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने आम्ही बनवतो. पण कार्तिकी क्रिएशन जे आहे ते सुरू करायची जी प्रेरणा होती, म्हणजे प्रेरणा म्हणजे एखादं मोटिवेशन असतं ना, की आपण काहीतरी गोष्ट सुरू करतो त्यामागे एक रिझन असतं किंवा काहीतरी चांगली गोष्ट असते, तर ती काय आहे? प्रेरणा म्हटलं तर असं छंद बोलू शकतो. इंस्टाग्राम स्क्रोल करता करता आपण बघतो की बाबा काहीतरी नवीन दिसतं, युनिक दिसतं आहे. तर एक हाऊसवाईफला काय करू शकतो आपण. तर असंच मी विचार केला, आपण का नाही करू शकत. यासाठी मी क्लास जॉईन केला. त्याच्यानंतर क्लासमध्ये शिकली. नंतर 1 महिना मी माझी प्रॅक्टिस करून. म्हणजे प्रॅक्टिस केली म्हणजे नक्की काय केलं तुम्ही? प्रॅक्टिस केली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवलेलं ते सगळं मी घरी प्रॅक्टिस केली आणि माझी फिनिशिंग, माझी क्वालिटी मी माझी मेंटेन ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी माझा बिझनेस स्टार्ट केला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बिझनेस स्टार्ट केला. हल्ली असं सगळीकडे होतं आहे की कोण कुठेतरी शिकतं आणि त्यानंतर स्वतःचं सुरू करतं. पण तो बिझनेस सुरू करण्यामागचा जो रिझन तुम्ही सांगितला, तर तो बिझनेस सुरू करताना सगळ्यात मोठा चॅलेंज काय होता? सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे आपण मिडल क्लासवाले असं आपण एवढा कसं सांगू तुम्हाला आता की एवढा लोमध्ये आपण आहे आणि आपल्याला पुढे करायचं आहे बिझनेस, तर आपण कसं करू शकतो. तर माझ्याकडे एक माझी बेबी पण आहे. ते सगळं घराचं सगळं बघून हे सगळं करणं मला पॉसिबल होईल की नाही होईल हे तर मोठं चॅलेंज होतं. पण ते आजच्या तारखेला होतं आहे. पण सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे एक असतं ना, की फायनान्शियल असतं किंवा एखाद्या घरातलं कोणतरी असं असतं जे सपोर्टिव्ह नसतं, त्यामुळे तो नाही करेगा तेरे से नहीं होगा वगैरे वगैरे, म्हणजे असं असतं तुमच्यासाठी मोठं हां, चॅलेंज? सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की माझे मिस्टर मला बोललेले की तू हे कशाला करतेस, तू आहेस ना काहीतरी कुर्तीजचं काम कर वगैरे. तर मी त्याला बोलली मला बिझनेस नाही करायचा आहे, मला माझं पॅशन जपायचं आहे. म्हणजे मला छंद येतं की मला हे करायचंच आहे, म्हणून मी हे केलं. तर मी म्हणून स्टार्ट केलं. तेव्हा त्याचं होतं की तू हे नाही करू शकत, हे सगळं खूप मोठे लोक करू शकतात ज्यांची ओळख आहे वगैरे. तरी पण त्यांनी मला 6 डे दिले. 6 डेमध्ये पण माझं हेच उत्तर होतं की नाही, मला हँडमेड ज्वेलरीमध्येच करायचं आहे. आणि तो बोला ठीक आहे, कर तू करून. आणि आता तो मला बोलतो की नाही, तू जो तो डिसिजन घेतलेला तो आता मला वाटतंय की नाही ठीक आहे करून. म्हणजे प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोचं ऐकलं पाहिजे. ऑब्व्हियसली ऐकलंच पाहिजे. ऐकावंच लागतं पुरुषांना. त्याशिवाय बोलायचा पुढे जात नाही. मोका नसतो. पण आजच्या काळात मी बघतो ना, की हँडमेड ज्वेलरी आणि मशीन मेड ज्वेलरी ह्यात सहसा डिफरन्स दिसून येत नाही. तर तो डिफरन्स काय आहे? हँडमेड ज्वेलरी आणि मशीन मेड ज्वेलरी बोलायला गेलात तर मशीन मेडवाले पटकन दिसून येतात की ते कसे बल्कने ऑर्डर येतात, त्याची फिनिशिंग, क्वालिटी. आणि हँडमेडमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. हँडमेडमध्ये तुम्ही हे बोलू शकता, आत्ता असं झालं आहे ना की हँडमेड एवढी पुढे गेली आहे ना मशीन मेडपेक्षा, की आहे ना हँडमेड कळत पण नाही की बाबा ही हस्तकला केलेली आहे. अशी क्रिएटिव्हिटी करतात लोक, असे पण आहेत याच्यामध्ये. नाही, ऑब्व्हियसली हाताची कला म्हणजे वेगळीच आहे आणि मशीन पण माणसानेच बनवली आहे. पण एक असतं ना, की काय डिफरन्स जर समजायचं तर समजा माझ्यासारखा कस्टमर आहे की बाबा मला बायकोला काहीतरी द्यायचं आहे, तर मी गेलो ते प्रोडक्ट घ्यायला, तर मला कसं कळेल की ते हँडमेड आहे की मशीन मेड आहे? त्याच्यामध्ये मशीन मेडमध्ये आहे ना एक असतं की ते पूर्ण पॅच कवर केलेले असतात. एक अख्खा पॅचच असतो तो, जो डिझाईनचा असतो. इवन एक एक्झाम्पल घेतलं तर नथ आहे, नथमध्ये मोर आहे, तर मोरचा पूर्ण पॅच तो रेडी केलेला असतो. तो पटकन दिसूनच येतो. असं तुम्ही बोलू शकत नाही की ते हँडमेड आणि मशीन मेड कळत नाही करून. पहिली ऑर्डर कधी भेटली तुम्हाला? मी स्टार्ट केलं माझं कार्तिकीज क्रिएशनचं. मी स्टार्ट केलं आहे बिझनेस 4 फेब्रुवारी 2022ला. माझी पहिली ऑर्डर आहे 12 फेब्रुवारी 2022ची आणि तीही माझी ब्राईडची ऑर्डर होती आणि माझी फ्रेंडच होती ती. तिने विश्वासाने माझ्यावरती दिलेलं आणि मी त्या विश्वासाला पूर्ण कायम खरी उतरली आहे. आणि कसं वाटलं, म्हणजे त्या ऑर्डर नंतर कसं वाटलं?
कसं वाटलं म्हणजे कलेचं मोल भेटतं ना, तेव्हा जी कौतुकाची थाप भेटते, तसं एकदम की नाही मी काहीतरी करू शकते या बाबतीत. म्हणजे मला हँडमेड ज्वेलरीचं म्हणजे हँडमेडमधलं हस्तकलातला हस्तसुद्धा माहिती नव्हता मला. आता मी त्या बिझनेसची म्हणजे ओनर आहे, तर मला ते खूप बरं वाटतं की बाबा मी हे सगळं करू आणि शकते. किती कमाई झाली होती एक साधारण? माझी पहिली ऑर्डर होती ब्राईडची. तिने माझ्याकडनं पूर्ण सेट घेतलेला तिचा विधी लुकचा. त्याच्यामध्ये मला 5,200ची कमाई झालेली चांगली. खूप छान. आजच्या डेटला कोणाचा इतका महिन्याचा कदाचित पगारही नसेल. नाही, इवन सॅलरी मी एक जॉब करायची मी पहिली लग्नाच्या आधी. नंतर बेबी झाल्यानंतर मला ते पॉसिबल नाही झालं, म्हणून मला काहीतरी करायचं आहे. मला घरात बसून नाही पॉसिबल, म्हणून मी चालते. आता खूप साऱ्या महिला आहेत अशा ज्यांना घरात बसून मुलांना बघून सगळं करायचं असतं, पण ते पॉसिबल नाही होत. त्यासाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, मी हे बोलू शकते. पण आता जसं तुम्ही म्हणाला ना, ब्राईडची पहिली ऑर्डर भेटली, तर त्यात बरेच प्रकार असतात, गळ्यातले, नाकातले वगैरे. तर महाराष्ट्रीयन नथ किंवा पारंपरिक दागिने आहेत, तर त्याची इतकी मागणी अचानक का वाढली? पहिलं कसं टिपिकल तेवढंच होतं की बाबा महाराष्ट्रीयन नथीमध्ये फक्त हीच नथ आहे, एवढ्याच साईजची नथ आहे, तेच मोती आहेत. आता त्याच्यामध्ये व्हेरायटी निघाल्यात की पर्ल्समध्ये म्हणजे मोतीमध्ये कलर प्लस मोतीचा पण मोतीची क्वालिटी, मोतीची फिनिशिंग ते बघायला गेलं तर प्लस महाराष्ट्रीयन नथीमध्ये पण आता वेगवेगळे पॅटर्न्स आले आहेत, म्हणजे डिझाईन्स व्हरायटी आल्या आहेत. सेम टिपिकल तीच नाही राहिली. जी आजीची नथ बोलतात, जी आजी वापरायची आपली नथ, तशीच आता राहिली नाही आहे. तुम्हाला आता एडी डायमंडमध्ये नथ आली आहे, तुम्हाला महाराष्ट्रीयनमध्ये एडी डायमंड नथ हवी आहे, ती पण भेटू शकते. ते सगळं म्हणजे हँडमेडमध्ये भेटून जातं. बरोबर. पण सोशल मीडिया मी बघतोय की जसं तुम्ही बोला आजीची नथ, तर हां. त्यावेळेस असे प्रकार नव्हते की आजीच्या नथीचा फोटो पाठव, तशीच हो. लेक किंवा लेकीची लेक इथे मुंबईला बनवून घेईल. तर सोशल मीडियामुळे तुमचा व्यवसाय वाढला की कॉम्पिटिशन क्रिएट झालं? सोशल मीडियामुळे आपलं व्यवसायही वाढतो आणि कॉम्पिटिशनही तेवढंच वाढतं. पण आपण त्याला कोणत्या नजरेने बघतो हे इम्पॉर्टंट जास्त असतं. आपण कॉम्पिटिशन न बघता माझी कला, माझी क्रिएटिव्हिटी जी आहे ती मी लोकांपर्यंत कशी पोहोचेल याचेच फक्त प्रयत्न असतात माझे. मला कोणाशी कॉम्पिटिशन करायला आवडत नाही. पण हां, व्यवसाय जेवढा वाढतो ना, त्याच्यापेक्षा दुप्पट कॉम्पिटिशन वाढतं की त्याच्या थ्रू लोक खाली करायला पण बघतात. आता आम्ही बघतो ना की जसं तुम्ही बोललात की व्यवसाय वाढतो, तर जसे ग्राहक असतात, तर त्या ग्राहकांचे जसे डिझाईन्स असतात. आता एखाद्याला मोरच पाहिजे, बदक पाहिजे किंवा काही असेल, जे डिझाईन पाहिजे, तर अशा वेळेस काय चॅलेंजेस येतं? असं मी सांगू नाही शकत. ते लोक प्रॉपर असे काय सांगतात की मला मोर हवा आहे, कोणत्या साईडचा मोर हवा आहे, अरे ह्या साईडला पण म्हणजे उजव्या साईडचा मोर हवा आहे की डाव्या साईडचा. आम्ही त्यांना प्रॉपर फोटो पाठवतो या आमच्याकडे, किंवा त्यांच्याकडे असे फोटो असतात इंस्टाग्रामवरनं या म्हणजे ऑनलाईन वेबसाईटवरनं कुठूनही मागवलेले असतात, ते लोक घेतात. त्याच्यानंतर ते फोटो पाठवतात. त्यांना सेम हवी असेल तर सेम, किंवा आम्ही त्यांना सांगतो असं की आम्ही तुम्हाला कस्टमाइज केलं तर चालेल का, तर मग ते कस्टमाइज करून देतो आम्ही. त्याचा एक फोटो पाठवला जातो की ते ओके आहे का. कारण की मला म्हणजे पर्सनली मला नाही आवडत की बाबा आपण बिझनेसमध्ये कोणाचे पैसे घेतले आहेत आणि आपण त्यांनी बोललो आहे पण त्यांना आपण तेच देतो आहे, पण ते त्यांनी किती वेळा वापरलं जातं आहे हे पण आपल्याला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण की काय माहिती आहे, काही लोक असे असतात की घेतात, नथ मोठी झाली पण घालणार नाही. मग ते मलाही बरं नाही वाटणार की मी एवढी बनवली, माझी क्रिएटिव्हिटी मी केली आहे, पण ती शो नाही होते, ती एक कुठेतरी शोपीसमध्ये राहते. मला ते नको असतं. पण बघतो ना मी एक गोष्ट मार्केटमध्ये सहजा, तर हँडमेड ज्वेलरीची किंमत लोकांना खूप जास्त वाटते. तर का जास्त वाटते आणि त्यामागची ती मेहनत काय आहे, किंवा ते तुम्ही कसं समजावता लोकांना? ऑब्वियसली कारण की का माहिती आहे, हँडमेड ज्वेलरी ही नुसती हाताने बनवलेली कला नाही, त्याच्यात वेळ आहे, आमचं प्रेम आहे त्याच्यात, त्याला दिलेली ती क्रिएटिव्हिटीची वेळ, ती वेळ इम्पॉर्टंट असते. लोक आम्हाला फक्त सांगून एक फोटो पाठवून जातात, पण ती कशी बनवायची ते त्याच्यामागे आमचं सगळं पूर्ण 3-4 दिवस बोला या तासनतास आम्ही बसून ती सगळी क्रिएटिव्हिटी रेडी करतो, त्याच्यानंतर आम्ही ती पाठवतो. मग तुम्ही असं नाही बोलू शकत की म्हणजे त्याच्यामध्ये
हँडमेडमध्ये एवढी कॉस्टली काय. आम्ही त्यांना सांगतो की मॅम ही तुम्ही जी बनवते ही मशीन मेड नाही. मशीन मेड कसं बल्क ऑर्डर भेटते, ती 200 रुपयाला पण सेल होते, 150लाही देतात. पण हँडमेड तशी नसते ना, हँडमेडला वेळ जातो. मग ते वेळेची किंमत आणि जे आम्ही बनवतो त्या क्रिएटिव्हिटीची किंमत, त्यामुळे ते कॉस्टली पडते. कुठली प्राईज असते, हँडमेड की मशीन मेड? ऑब्व्हियसली हँडमेड, कारण की हँडमेडमध्ये आम्ही आमचं पूर्ण म्हणजे असं बोलू शकतो ना की आम्ही पूर्ण आमचं सगळं देतो त्याला. तर जसं एक गोष्ट आहे की बाळ जन्माला आल्यावरती बाळाला जशी आई पूर्ण देते की बाबा आत्तापासून म्हणजे माझं बेबी झालं आहे, मला पूर्ण त्याच्यासाठीच वेळ द्यायचा आहे. म्हणजे आई पूर्ण विसरून जाते की ती कधी आई होती या कधी मुलगी होती ती. तसंच हेही आहे आमचं की हँडमेड ज्वेलरीमध्ये आम्ही हे विसरून जातो की आम्हाला दुसरं काय करायचं आहे. बस कस्टमरने आम्हाला ही डिझाईन दिली आहे ना, तर आम्हाला त्याच्यावरतीच काम करायचं आणि त्याची फिनिशिंग आणि क्वालिटी जपायची आहे बस. पण एवढे सगळे लोक व्यवसाय करतात, हा व्यवसाय हँडमेड करतात, मोस्टली ज्या हाऊसवाईफ आहेत ज्यांचं हे मोटिवेशन्स मोठे ते करतात. पण हा बिझनेस करताना ते सगळ्यात मोठी चूक काय करतात? सगळ्यात मोठी चूक तर प्राईस. कारण की काही कस्टमर असे असतात की त्यांचं स्वतःचं पेज असतं, ते लोक आम्हाला पर्सनली मेसेज करून प्राईस काढणार आणि मग त्याच्यापेक्षाही कमी दरामध्ये ते सेल करणार. ही त्यांची मोठी चूक. आणि सर्वात मोठी चूक तर ही की कोणाला तरी बघणार की बाबा ही म्हणजे हँडमेड ज्वेलरीमध्ये ही एवढा कमवते. ही सर्वात मोठी चूक आहे. कमवते नाही, ते कमवच्या हिशोबाने ते म्हणजे येतात, ती सर्वात मोठी चूक आहे. एक तुम्ही कला जोपासा, त्याने तुम्ही केला तर तुमचा बिझनेस ग्रोथ होईल. पण AI मुळे किंवा मशीन प्रोडक्शनमुळे तुमच्या हँडमेड इंडस्ट्रीला धोका आहे का? हँडमेड ज्वेलरी आणि AI वगैरे हे पूर्णपणे वेगळं झालं सर. कारण की आम्ही हँडमेड AIमध्ये आम्ही फक्त हेच करू शकतो की बनवलेली ज्वेलरी त्याच्यामध्ये पोस्ट करून डिझाईन करून कोणत्या तरी एका बाईला त्याच्यामध्ये डिझाईनवरती त्या ज्वेलरीमध्ये आम्ही म्हणजे हे करू शकतो. बाकी असं नाही तुम्ही बोलू शकत की AI आणि म्हणजे हँडमेडमध्ये पूर्ण वेगळं पण आहे. ते मशीन मेड वगैरे आणि हँडमेड पूर्ण वेगळी गोष्ट आहे ही. म्हणजे क्रिएटिव्हिटीचा पार्ट आहे कुठेतरी. हो, क्रिएटिव्हिटीचा. एक महिला उद्योजक तुम्ही आहात, बरोबर, आजच्या तारखेला, आणि मोठी गोष्ट आहे महिला उद्योजक असणं. पण महिला उद्योजक होताना किंवा झाल्यानंतर किंवा आजच्या तारखेलाही तुम्हाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागते, अडचणींना खास करून? अडचण ऑब्व्हियसली एक लग्न झालेली बाई, एक बेबी असलेली आई, त्रास होतो एवढाच की मीही काम करते, जे काम करते ते माझं रात्रीचं काम होतं. असं नाही की मी दिवसा करू शकत. दिवसा मला सगळं घरचं सगळं काम करून बेबीला सगळं सांभाळून सगळं करावं लागतं. ज्यामध्ये आमचा जो रिकामा टाईम भेटतो त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ज्वेलरीचं काम करतो. तर हीच मोठी अडचण आहे की काही लोक समजत नाही की बाबा हिनी म्हणजे एक स्मॉल बिझनेस म्हणून आम्ही जेव्हा चालू करतो ना, त्या लोकांना असं वाटतं की अरे स्मॉल बिझनेस आहे, ही काय करू शकेल. पण आत्ता असं झालं आहे ना की अरे स्मॉल बिझनेसमधनं हिने एवढं सगळं केलं आहे, तर ते त्यांना असं वाटतं की बाबा हिने एवढं सगळं कसं काय करू शकली. एवढं सगळं करून कोण आहे हिच्या पाठीमागे, हे सुद्धा त्यांना तेवढंच बघावं लागतं. म्हणजे मी तर बोलू शकते की जे नावं ठेवतात ना त्या माणसांकडनं मला प्रेरणा भेटली आहे खरं तर. पण अडचण काय, म्हणजे मला अडचण समजायची. एक अडचण असते ना की नाही, म्हणजे अडचण महिला म्हणजे फिमेल एंटरप्रेन्युअर म्हणून किंवा एक महिला उद्योजक म्हणून तुम्हाला कोणते असे, म्हणजे स्पेसिफिक सांगायला गेलं तर तुमच्या कस्टमर रिलेटेड काय अडचण आहे तुम्हाला, किंवा जिथून तुम्ही रॉ मटेरियल घेता तिथे काय अडचण आहे, किंवा ज्याला तुम्ही विकता ते विकल्यानंतर काय अडचण आहे. आणि मग एक फिमेल म्हणून त्या गोष्टीला तुम्हाला कधी कधी डिफेंड करावं लागतं. ऑब्व्हियसली पुरुष असेल तर आरे तोरेनीच विषय सुरू होतो, पण घेणारी लेडीज आहे, विकणारी लेडीज आहे, मग त्या गोष्टींना काय अडचण येते तुम्हाला? अडचण म्हणजे अशी, ते लोक सांगतात आम्हाला की मला ही कस्टमरने बनवून दिलेली, म्हणजे मी कस्टमर मला सांगते की मला ही नत हवी. आम्ही त्यांना सगळं सांगणार की बाबा ही साईज मोठी आहे, तुम्हाला चालेल का, साईज वगैरे सगळं डिटेल देतो. त्याच्यानंतरही ते ओके बोलूनही आम्ही नंतर मग त्यांना दिल्याच्यानंतर पार्सल भेटल्यावरती काय अरे ही तर मोठी झाली, आम्हाला पॉसिबल नाही आहे, आम्हाला आमचे पे रिटर्न करा वगैरे. तेव्हा मग आम्हाला त्यांना समजूत घालावी लागते की बाबा
असं नाही होत मॅम की तुम्ही आम्हाला सगळं, कारण की आमचं त्याच्यामध्ये सगळं मटेरियल वगैरे एकदा बनवलेली गोष्ट आम्ही रिटर्न तोडू नाही शकत त्याला, ते आमच्यासाठी वेस्टच आहे. सो त्यांना आम्हाला ते समजून सांगावं लागतं. तर काही काही लोक समजतात, काही काही लोक नाही. आणि मोस्ट ऑफ द महिलांसाठी, जे महिला उद्योजक आहेत त्यांच्यासाठी हेच आहे की टाईम आणि घरचा प्रॉब्लेम जो आहे ते सगळं करून आम्हाला जे करावं लागतं तीच मोठी अडचण आहे. पहिली गोष्ट म्हणजे बायकांसाठी तरी. कोणी सपोर्ट केला पाहिजे तुमची अडचण सोडवण्यासाठी? ऑब्व्हियसली नवऱ्याने. म्हणजे त्यांनी असं ज्वेलरी बनवली पाहिजे? नाही, सपोर्ट म्हणजे ह्याचं की बाबा मला काही काम करायला नाही जमत आहे तर त्याने ॲडजस्ट करावं. इवन बाकीचेही माझ्या घरचे जे आहेत त्यांनी माझ्याकडे बेबी आहे, मग मला ऑर्डर द्यायची आहे, तर मग त्यांनी थोडंसं बेबीला सांभाळावं, म्हणजे मला तेवढा टाईम भेटेल की बाबा हे सगळं. बस हीच अडचण सर्वात मोठी असते हँडमेड ज्वेलरीमध्ये. तुमचा प्रॉब्लेम कळाला, पण ते पुरुषाचा पण प्रॉब्लेम मला लक्षात येतो की बेबी सांभाळा म्हणजे त्याला पण त्या अडचणीला सामोरे जायचं असतं असं वाटतं. नाही, असं नसतं की बेबी ही सांभाळायला इझी आहे, पण आधीपासून जे म्हणजे हे केलं आहे ना लोकांनी की बाबा बाईच मुलीला सांभाळू शकते, हे तेवढं चुकीचं आहे. त्याच्यामुळे बाई कदाचित पाठी राहिली. आणि आत्ता जी पुढे येते बाई, ती आपल्याला नवऱ्याला सांगते की तू हे कर, आणि तो नवरा करतोय, म्हणून ती बाई आजच्या तारखेला आहे. मी झाडू मारते हो, तू पोछा लगा, हां असं चलेगा. म्हणजे थोडं समजू शकतो. पण काय वाटतं पुढच्या 5 वर्षात ही इंडस्ट्री कशी जाईल? बुल जाईल, बेअर जाईल, कशी जाईल? बेअर तर नाही होणार, पण बुल तर नक्कीच होईल. कारण की आता एवढी ह्याची हे वाढली आहे की म्हणजे आता बघताय तुम्ही की जो बिझनेस होता हँडमेड ज्वेलरीचा, तो सहसा लवकर कोणाला माहीत नव्हता. तो सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंगमुळे हा लोकांना माहीत झाला. तर एखादी व्हायरल रील किंवा एखादी सोशल मीडिया पोस्ट जी व्हायरल होते, तर त्या पोस्टने किंवा त्या रीलने व्यवसायात किती फरक पडतो? फरक पडतो, बरोबर आहे. चांगला प्रश्न आहे हा, कारण की ह्याच्यामध्ये ना लोकांना कळत नाही की आम्ही पोस्ट, काही लोक पे करून व्हायरल करतात, तर काही लोकांची अशीच व्हायरल होते. जी अशीच व्हायरल होते त्याच्यामध्ये DM येतात, म्हणजे ऑर्डर्स भेटतात. काही लोक क्लासेस विचारणार, म्हणजे त्या डिझाईनवरनं त्यांना त्यांची फिनिशिंग वगैरे सगळी कळते. आणि ते लोक हे नाही बघत की ह्यांचे फॉलोअर्स किती आहे, ते लोक हे काम बघतात, त्यांची फिनिशिंग बघतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही क्लासेस घेता का, या तुम्ही ही ऑर्डर देता का, ह्याची प्राईस काय आहे, मग ती ऑर्डर प्लेस करतात. म्हणजे व्हायरल व्हिडिओमध्ये फरक पडतो, खूप फरक पडतो. आणि आजच्या डेटला त्याचाच योग आहे, त्यामुळे काय विषयच नाही त्या गोष्टीचा. पण मला असं वाटतं की जर तुम्हाला कोणी 1 लाख रुपये दिले तर तुम्ही कोणता व्यवसाय सुरू कराल? 1 लाख रुपये दिले तर ऑब्व्हियसली मी हँडमेड ज्वेलरीमध्येच माझं पुढे चालू करेन. अजून काही करायचं असेल तर मला याने रेंटल म्हणा, म्हणजे माझीच हँडमेड ज्वेलरी बनवून मी रेंटल करेन, किंवा क्लासेससाठी मी अजून ट्राय करेन पुढे काय आहे ते. मी म्हणजे तुम्ही बोलाल तर मी नवीन असं दुसरं काही चालू करणार नाही, मी हँडमेड ज्वेलरीमध्येच करणार जे काय करायचं मला. चला, आम्ही समजतो की तुम्ही केलं सुद्धा, पण अशी कोणती गोष्ट आहे तुमच्या बिझनेस रिलेटेड की त्या गोष्टीला घेऊन लोक तुमच्यासोबत सहमत नसतील? अशी गोष्ट हेच की लोकांना बघवणार नाही, बाकी अशी नाही कोणती गोष्ट. भावकी जळते असं अशातला ते विषय? तर आहेच. भावकी आणि गावकी खरं तर आहे ना, आपण जेव्हा स्मॉल बिझनेस चालू करतो ना, तेव्हा आपले जवळचे कोणीच आपल्याला साथ देत नाही, या किंवा ऑर्डरही प्लेस करत नाही. बाहेरून घेतील, दुसऱ्या पेजवरनं घेतील, या दुसऱ्या बिझनेस हँडमेड ज्वेलरीवालीकडनं घेतील, पण असं जवळ नाही. हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे हा, जे हँडमेड ज्वेलरीमध्ये आहेत ना, हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे असा की जवळचे जेवढे असतात, इवन आपल्या घरचे बोला या सासरचे बोला, मायाचे बोला, लग्नामध्ये काय आमच्याकडनं दुसरे ब्राईड्स त्यांच्या ज्वेलऱ्या बनवतात, पण आपल्या घरचीच ब्राईड्स आपल्याकडनं ऑर्डर घेत नाही. हे खूप जणांचा प्रश्न आहे हा. पण मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे, कारण की ओळखीमध्ये बिझनेस न केलेलाच बरा. कारण तुम्ही त्याला 100% जरी दिलं
तरी त्यांना त्या गोष्टीची व्हॅल्यू नसते. आणि मी सुद्धा त्या एका फेजमध्ये गेलो आहे. पण असं बोलू शकता का की आजच्या डेटला हँडमेड ज्वेलरी आहे जे ते इंस्टाग्राममुळेच सुरू आहे किंवा चालू आहे, किंवा उद्या जर इंस्टाग्राम बंद झालं तर तुम्ही तुमचा बिझनेस वाढवायला काय करणार? ऑब्वियसली इंस्टाग्राममुळेच आजचा सगळ्याला, कारण की मीही इंस्टाग्रामला स्क्रोल करतानाच हे चालू केलेलं, जे काय चालू केलेलं बंद झालं तर एक म्हणजे असं बोलू शकतो आपण की बेअर होऊ शकतं ह्यासाठी. कारण की आजच्या तारखेला इंस्टाग्राममुळे जे होतं आहे ते अजूनपर्यंत कुठे प्लॅटफॉर्म नाही आहे की बाबा तुम्ही हँडमेड ज्वेलरीसाठी. पण नक्कीच लोकांनी जर समजा त्याच्यासाठी जर त्यांनी जर अजून काही म्हणजे ह्याच्यामध्ये चालू केलं, रेंटल शॉप या स्वतःचं नाव करून जर असं करू शकले तर ते नाव नक्कीच चालू होऊ शकतं, म्हणजे मोठं होऊ शकतं. पण तरीसुद्धा एक महिला उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतं की ज्या लेडीज घरातच असतात किंवा स्वतःचं काहीच करत नाही, किंवा त्यांनी हे केलं पाहिजे का या कुठल्याही क्षेत्रात, नॉट हँडमेड ज्वेलरी, किंवा काय केलं पाहिजे त्यांनी आणि का केलं पाहिजे, तर त्या लेडीजला तुम्ही काय सांगाल? स्वतःसाठी तुम्ही म्हणजे 1-2 रुपयाची गोष्ट जर तुम्हाला जर कोणाकडे मागावी लागत असेल तर ती न मागता ते 2 रुपये तुमच्याकडे राहतील, त्यासाठी तरी तुम्ही काम केलं पाहिजे. कारण की आजच्या तारखेला प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा लागतो. मग तो पैसा प्रत्येक वेळेला आपण कोणाकडनं मागू शकत नाही. त्यासाठी आणि एक नावासाठी की मी जे करते तर माझं नाव नाही, पण मी ज्याचं नाव म्हणजे ज्या नावाने चालू केलं आहे ते नाव टिकवण्यासाठी तरी केलं पाहिजे. आजच्या तारखेला मी जे करते ते कार्तिकीज क्रिएशनसाठीच करते. कार्तिकीज क्रिएशनचं नाव कसं मोठं होईल. माझं नाव अन्वी आहे हे कोणाला माहिती नाही, पण तुमचं नाव ऐकून मी आली आहे क्लासला, किंवा तुमचं नाव ऐकून मी तुम्हाला ऑर्डर देते, हे जेव्हा बोलतात ना कस्टमर तेव्हा मनाला खूप बरं वाटतं की आपलं कुठेतरी नाव आहे. पण हे हँडमेड ज्वेलरीचं जे तुम्ही नाव ठेवलं कार्तिकी क्रिएशन, ते कार्तिकी क्रिएशनच का ठेवलं? ॲक्च्युली कार्तिकी माझ्या मुलीचं नाव आहे. खरं तर मी तिला लक्ष्मीच मानते. ती आल्यापासूनच सगळं हे चालू झालं आहे माझं. ती आली आणि कार्तिकीचं नाव मी ह्याच्यामध्ये ठेवलं. ती आली आणि नंतर माझ्यापासून चालू झालं जे माझं स्टॉप झालेलं गोष्ट, म्हणजे मी जॉबला जायची, जॉबलेस झाली, त्याच्यानंतर मग बेबीला सांभाळण्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतो, ते सगळ्याच महिलांना माहिती आहे. तर ते सगळे अवॉइड करून जेव्हा कोणी आपल्याला साथ दिल्यानंतर करतो तेव्हा मग मी बोलली की कार्तिकीच्याच नावाने का नको चालू करूया आपण. म्हणून मग ते कार्तिकीज क्रिएशन, की नुसतं कार्तिकी आपण बोलतो की कार्तिकी हँडमेड ज्वेलरी मी चालू केलं तर मी त्याच्यामध्ये दुसरं काय ठेवू शकत नाही. जर मला आता समजा रेंटल शॉप चालू करायचं आहे तर मी ते पेज म्हणजे ते पोस्ट करू शकते कार्तिकीज क्रिएशनमध्ये, पण हँडमेड ज्वेलरीमध्ये मी ते पोस्ट नाही करू शकत होती, म्हणून मी कार्तिकीज क्रिएशन चालू केलं. छान आहे की तुमच्या मुलीचं नाव कार्तिकी आणि कार्तिकी क्रिएशन तुम्ही ठेवलं. पण कार्तिकी क्रिएशनमध्ये काय सपोर्ट आहे? कार्तिकीचा खूप मोठा सपोर्ट आहे, कारण की ती मला टाईम देते. मला ती काही आत्ता तिला समजायला लागलं, माझी बेबी 3.5 वर्षाची आहे, तिला आता कळतं की बाबा आई हे नतीचं काम करते, मग त्याच्यातून पैसे भेटतात, मग तिला तेव्हा खेळणी भेटतात, तिला जे मागेल ते भेटतं. त्यामुळे तू आई काम कर, मग तू त्याच्यातून जे पैसे भेटतील ना त्याच्याने मला खेळणी आण, असं आहे तिचं. मग ती शांत राहते, ती काय काम करते. पुढे जाऊन कार्तिकीला कधी या बिझनेसमध्ये? ऑब्व्हियसली मी खूप लकी आहे की मला मुलगी झाली आहे, की माझं कार्तिकीज क्रिएशन पुढे चालवणारा कोणतरी भेटलंय मला. असं लांब जायची गरज नाही. मी माझ्या नंतर कार्तिकीज क्रिएशन बंद नाही होणार, ते चालू राहणार. तुम्ही आत्ताच मी तुमची पोस्ट पण पाहिली होती की तुम्ही क्लासेस पण सुरू केले. येस, म्हणजे मला कळालं की तुम्ही जॉबलेस होतात म्हणून तुम्ही सुरू केलं, त्यानंतर तुम्ही त्यातून व्यवसाय निर्माण केला, अजून तुम्ही 1-2 लोकांना पण कामं दिले मार्केटमध्ये, पण तुम्ही क्लासेस पण सुरू केले, त्यामागचं रिझन काय होतं? क्लासेस सुरू करण्यामागचं रिझन हे जे महिलांनाही कळलं पाहिजे की बाबा आपण घरात बसूनही सगळं करू शकतो, त्यासाठी मी चालू केलं. मोस्टली मला क्लासेस चालू करायच्या आधीपासूनच DM यायचे की मॅम तुम्ही क्लासेस घेणार आहेत का, क्लासेस स्टार्ट आहे का तुमचे, कधीपासून होणार आहे. तेव्हा मी त्यांना बोलायचे की नाही मॅम माझे क्लासेस मी अजूनपर्यंत तरी काही नाही ठरवलं की क्लासेस घेणार आहे की नाही वगैरे.
पण नंतर मी स्वतःच विचार केला असा की एवढे सगळे DM येत आहेत आपल्याला, तर आपण का करू नये हे, म्हणून मग सुरुवात केली आता. पुढे बघू. जास्त प्रॉफिट कुठून आहे, क्लासेसमधून की हँडमेड ज्वेलरी? हँडमेड ज्वेलरीमधनं ऑब्व्हियसली. क्लासेस हे फक्त मी एक म्हणजे ज्या महिलांना असं दादर, पुणा या ठिकाणी जायला नाही पॉसिबल होत, जे आता मलाड कांदिवलीच्या जवळ आहेत, ते लोक ह्या क्लासेसला गोरेगावमध्ये ऑब्व्हियसली येऊ शकतात. त्यासाठी मी ते चालू केलं आहे. कारण की काही लोक लोकेशन बघून येतात, तर दादरला असेल तर अरे खूप लांब आहे, मला पॉसिबल नाही होणार. ठाण्याला आहे क्लास, मग नाही जमणार. इकडचे जवळचे जे आहेत ते मॅम गोरेगावमध्ये मग पॉसिबल होतं, म्हणून मी क्लासेस म्हणजे माझी कला दुसऱ्यांपर्यंत पोचवायची आहे मला, आणि तीच कला पुढे चालू राहू दे जे काय आहे ते. पण ही कला जी तुम्ही तुमच्या दुसऱ्याला शिकवल्यामुळे याचं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन नाही का क्रिएट होत? कॉम्पिटिशन क्रिएट होतं म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला मगाशी बोलली तसंच आहे की कॉम्पिटिशन आहेच, असं नाही की नाही. पण आपण त्याला कसं घेतो की बाबा मी कॉम्पिटिशन म्हणून पुढे जाते की मला माझी कला जोपासायची आहे म्हणून मी पुढे जाते, त्याच्यावरती सगळं निर्भर करतं. की बाबा मी कोणाला असं सांगत नाही की सो अँड सो आहे त्याच्यामुळे मी ही चालू केलेलं आहे, त्यांना बघून मी चालू केलेलं आहे, असं नाही. मला आवड झाली, मी तो छंद जोपासला आणि मी ते चालू केलं. मग स्टुडंटही तेच करतात की बाबा मॅमने हे केलं आहे, जेव्हा आपण त्यांना सांगतो आपली स्टोरी तेव्हा मॅमने हे केलं आहे, मग आपणही असंच करायचं आहे, ही गोष्ट होती. पण जास्त वय काय म्हणजे मॅरिड वुमन्स येतात ते जास्त स्टुडंट्स की 18-35च्या रेंजमध्ये असतात एज ग्रुपमध्ये. म्हणजे जे 12 झालेली आहे या आता बेबी म्हणजे मुलं त्यांची 10वी झालेली आहेत किंवा 5वीला वगैरे आहेत, ज्यांना मुलांना समजतं आहे, ते लोक घरात बसले आहेत, त्यांना नाही माहिती आणि आता त्यांना इन्स्टा थ्रू कळतं आहे, या हँडमेड ज्वेलरी विकत घेतल्यावरती त्यांना कळतं अरे ही गोष्ट आपणही करू शकतो. ते लोक माझ्याकडे विचारतात की बाबा मी येऊ का करून मॅम क्लासला. एक उदाहरण म्हणून सांगतो, जसं की मी स्वतः फोटोग्राफी करतो किंवा थोडीशी अँकरिंग शिकतोय, तर मला फोटोग्राफर बनवण्यामागे कुठला एक पर्टिक्युलर फोटोग्राफरचा हात नव्हता. 10 फोटोग्राफर्सचा तरी मिनिमम हात असावा की ज्यांनी मला वेळोवेळी वेगवेगळी गोष्ट शिकवली. तर ज्या लेवलला मी ती गोष्ट शिकत गेलो किंवा जसे मी माझं स्वतःला प्रोग्रेस करत गेलो किंवा गजरे फोटोग्राफीला मी वाढवत गेलो, तर 8 पैकी 2 लोकांना ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की मी त्यांच्या पुढे गेलो असं त्यांना वाटत असेल, किंवा मी जे पुढे गेलो ते 8 लोकांना चांगलं वाटतं, 2 लोकांना वाईट वाटतं, किंवा 2 लोकांना चांगलं वाटत असेल, 8 लोकांना वाईट वाटत असेल. तर तुमच्या बाबतीत असं काय आहे का? माझ्या बाबतीत अजून तरी असं नाही झालं आहे. मला जेवढे भेटले ते सगळे चांगलेच भेटलेले आहेत. देवाच्या कृपेने असू शकतं किंवा आपण जी कला करतो आहे आणि आपण जसे राहतो आहे लोकांसोबत, या आपण जे काम करतो आहे, जे आपण त्या लोकांना सांगतो त्या हिशोबाने असू शकतं की त्यांना ती गोष्ट आवडते. किंवा अजूनपर्यंत तरी असं आलं नाही आहे की बाबा तुम्ही हे करताय ते मला आवडलं नाही आहे वगैरे, असं कधी झालं नाही अजूनपर्यंत. तरीसुद्धा जरी आपण ह्या सगळ्या इंडस्ट्रीच्या बाहेर पडलो, तर हे सगळं केल्यानंतर एक घर, मूल, चूल, ज्वेलरी किंवा व्यवसाय सांभाळल्यानंतर किंवा 2 पैसे अकाउंटला आल्यानंतर रात्री जी शांत झोप लागते किंवा त्या आलेल्या पैशातनं तुम्ही जी गोष्ट विकत घेता त्यातनं जो आनंद होतो, तर तो आनंद कसा असतो? म्हणजे गगनात मावेनासा असतो की म्हणजे तो आनंद जर तुम्ही एक्सप्लेन केला तर बाकीच्यांना कळेल की तो आनंद किती असतो? पहिली गोष्ट म्हणजे मला जेव्हा फर्स्ट टाईम 5,200 रुपये भेटलेले ऑर्डरचे, तर मी असा विचारही नाही केलेला की बाबा मी हँडमेड ज्वेलरीमधनं 5,200 रुपये मी कमवेन. तेव्हा जी खुशी होती आणि आत्ता जी म्हणजे मला भेटतात जेही पैसे, त्याच्यातून जी खुशी असते की बाबा मी माझं स्वतःचं काहीतरी करू शकते. मला म्हणजे माझ्यासाठी जे करायचं आहे ते माझ्यासाठी कोणाला विचारायची गरज नाही आहे, मी स्वतः माझं करू शकते. हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. इवन मला कुर्ता घ्यायचा आहे, मला आवडला आहे, मी विंडो शॉपिंग न करता चल आवडलं आहे ना मी घेतला. आणि तेच जर मी जर नसती करत हँडमेड ज्वेलरी बोला, इवन कोणतेही आहे त्या साईडमध्ये तुम्ही जर केलात, तर ते असं आहे की बाबा तुम्ही पर्सनलसाठी तुम्ही काही पण यूज करू, म्हणजे जे काही गोष्टी लागणार आहेत आपल्याला ते आपण स्वतःहून घेऊ शकतो. कोणाकडे आपल्याला अशी मागायची गरज लागत नाही. तर तुम्ही बोललात म्हणून उदाहरण म्हणून सांगतो की माझा पण प्रवास जसा सुरू झालेला ना, तो
असं खूप डिफिकल्टच झालेला की आपल्याला जे पाहिजे ते आपण विकत घेऊ शकतो की नाही घेऊ शकत. मग साधारण 3,000 रुपये भाडं असायचं आमच्या घराचं आणि लाईट पाणी मिळून 5,000 रुपये वगैरे जायचं. तर जेव्हा फोटोग्राफीत उतरलो ना, तर त्यानंतर एकाच क्लायंटचं काम भेटलं. एका दिवसाचंच काम होतं 60,000 रुपयाचं. आणि माझे जो महिन्याचा खर्च होता 5,000 रुपये गुणिले 10 महिन्याचा खर्च 60,000 रुपये, म्हणजे 30 आणि ते 40 आणि अजून म्हणजे 1.5 मला ते पैसे भेटले. तर तो जे 60,000 जेव्हा माझ्या घरी आले आणि मी स्वतः तिकडे एकट्याने मेहनत केली होती, तर मग ते खूप मोठे होते माझ्यासाठी. इतके मोठे होते की आज 6 लाखाची जरी ऑर्डर केली ना आम्ही, तर ते 60,000शी कंपॅरिझन नाही. पण या सगळ्यांमध्ये ना असं होतं की लालच म्हणण्यापेक्षा एखादे हाव किंवा वाढत जाते का, की आज 5,000ची केली तर उद्या 50,000ची करू का, 50,000ची केली तर 5 लाखाची करू का. तसं तुमच्या 5,000ची पहिली ऑर्डर आहे तशी तुमची आजच्या डेटची, आणि त्यानंतर अजून असे काही टार्गेट्स आहेत का? हो आहेच ना माझ्या, कारण की मला 5,000चे 50,000, जे 5,000 दिवसाचे होते ते मला 50,000 दिवसाचे करायचेच आहेत. असे कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं की बाबा ज्यांना 50,000 भेटतील सगळेच खुश होतील की दिवसाला 50,000 कमवतोय आपण. पण मला कोणाला असं म्हणजे असं लुबाडून की बाबा मी तुम्हाला ही क्वालिटी देते, म्हणजे 50ची क्वालिटी देऊन तुमच्याकडे मी 500 रुपये घेते, तर ते मलाच रात्री झोप लागणार नाही की बाबा मी ह्याच्याकडनं असं लुबाडून घेतले आहेत पैसे. सो मला ते असं लालच असं नाही बोलू शकत आपण, पण शांत झोप तेव्हा लागते जेव्हा आपण खूप मनापासून काम करतो आणि ते काम समोरच्या कस्टमरला आवडतं. तर कौतुकाची थाप म्हणून आपल्याला जेव्हा रिव्ह्यू भेटतात ती आपल्याला शांत झोप असते. आता तुमच्यासारखे बरेच हँडमेड मेकर्स, ज्वेलरी डिझायनर मार्केटमध्ये असतील, तर मला समजायचं आहे की ज्याला या हँडमेड ज्वेलरीबद्दल नॉलेजच नाही, किंवा जर एक साधारण उदाहरण घेतलं की नथ असेल, जे बनवायचा खर्च ॲक्च्युली 1,500 आहे, तर बाकी हँडमेड ज्वेलरी कदाचित त्याला जास्त भावात विकत असतील किंवा कमी लो क्वालिटीचं मटेरियल वापरून ते जास्त भावात विकत असतील, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांना हेच बोलू शकते मी की तुम्ही पैसेची म्हणजे प्राईज न बघता तुम्ही क्वालिटी बघा. कारण की तुम्ही जर 1,500ची गोष्ट तुम्ही जर घेताय तर ती 1,500ची गोष्ट तुम्ही 4 वर्ष यूज करू शकता, आणि तीच जर गोष्ट तुम्ही 50 रुपयाला घेताय तर ती गोष्ट तुम्ही वन टाईम यूजमध्ये यूज करून तुम्हाला ती टाकूनच द्यायची आहे. कारण की त्याची क्वालिटी थोडी पण नसते. तर म्हणजे माणसं काय करतात आता, त्यांना कमी पैशामध्ये कमी दरामध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीचं हवं असतं, पण ते लोक हे नाही बघत की बाबा ह्या कलेमागचं म्हणजे त्यांचं किती, म्हणजे त्यांचा टाईम वेळ जे काय गेलेलं आहे त्यांचं ते लोक नाही बघत. म्हणजे हँडमेड ज्वेलरीमध्ये लोक आम्हाला हेच होतं, एवढी का महाग असते हँडमेड ज्वेलरी तुमची, बाहेर तर आम्हाला 100 रुपयामध्ये भेटतं आहे. जर मला कोणी असं उत्तर विचारेल ना, तेव्हा मी त्यांना हेच सांगते की थँक्यू मॅम, तुम्हाला 100 रुपयात भेटतं तर तुम्ही ती घेऊ शकता, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही मला बोलाल की तुम्ही 100 रुपयाची गोष्ट 1,000 रुपयामध्ये जर कम्पेअर करताय तर ते मला नाही जमणार ती गोष्ट. कळलं. शेवटचा प्रश्न मॅम, तुम्हाला काय बोलायचे तुम्ही बोलू शकता, पण काय मेसेज देऊ शकता तुम्ही लोकांना किंवा कस्टमर्सला, किंवा काही जे तुम्हाला बोलायचं असेल? कस्टमरसाठी हे आहे की तुम्ही पैसे किती लागतात हे न बघता त्या म्हणजे त्या कामामागचं जे क्रिएटिव्हिटी आहे ती बघा. तुम्हाला जर तशीच क्रिएटिव्हिटी जर दुसरीकडे त्याच क्वालिटीमध्ये जर भेटत असेल तर तुम्ही ती वापरू म्हणजे तुम्ही जाऊ शकता त्यांच्याकडे. पण एवढंच बोलेन मी की बाबा तुम्ही आहे ना, एक हँडमेड आणि मशीन मेडला तुम्ही एकत्र करू नका. कारण की लोक मशीन मेडचा फोटो पाठवून हँडमेडमध्ये दाखवतात की बाबा ही तर 100 रुपयाला भेटते मला मॅम. मग तुम्ही मला सांगावं लागतं त्यांना की मॅम ही हँडमेड आहे, ही मशीन मेड आहे. मशीन मेड ही ऑब्व्हियसली तुम्हाला 150 रुपयाला भेटू शकते, कारण की ती लॉटने बनते, आणि हँडमेड आहे ही हाताने बनवलेली प्रत्येक गोष्ट आम्ही ती
तारेमध्ये विणतो आणि त्याच्यानंतर मग ते जे हाताला आमच्या लागलेले असतात, दुखापत झालेले असतात, ते आमचं आम्हाला माहिती जे काय ते, पण आम्ही त्याचे पैसे नाही घेत. आम्ही जी कला दाखवली आहे, तुम्हाला जसं हवं तसं आम्ही तुम्हाला देतो. ॲटलिस्ट त्याचे तरी आम्हाला तुम्ही जो काय तो मोल द्या आणि कौतुकाची थाप द्या, बस एवढंच असतं. आणि कार्तिकी क्रिएशनची नेक्स्ट बॅच कधी सुरू होते परत? माझी कार्तिकी क्रिएशनची नेक्स्ट बॅच आता 26-27 जूनला आहे. 2 दिवसाची आहे. आणि त्या कोर्स जर कोणाला करायचा असेल तर ते तुम्हाला कुठे इन्क्वायरी म्हणा किंवा भेटू शकतात किंवा बोलू शकतात? माझा व्हॉट्सअप नंबर माझ्या पेजवरती आहेच, तर मग ते मला व्हॉट्सअप करू शकतात किंवा फोनही करू शकतात. काही आहे ते इंस्टाग्रामला DM करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. सो मॅम, तुमची नेक्स्ट बॅच कधी येते? माझी नेक्स्ट बॅच 26-27 जूनला आहे. आता येत्या 26-27 जूनला शुक्रवारी शनिवारी. आणि जर आता ऑब्विसली तुमची बॅच आहे तर तुम्हाला कुठेतरी कॉन्टॅक्ट करावा लागेल, तर कुठे करावं लागेल? माझ्या इन्स्टा पेजवरती माझा नंबर आहे, त्याच्यावरती किंवा इन्स्टाला तुम्ही DM केलात तरी काय नाव आहे तुमचं Insta? कार्तिकीज क्रिएशन म्हणूनच आहे माझं इन्स्टा पेज. आणि किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती पण तुम्ही करू शकता. आणि माझ्या कार्तिकीज क्रिएशनच्या पेजवरती मी ब्रोशरही टाकलेलं आहे माझं. खूप classes छान मॅम, आम्हाला खूप आवडलं तुमच्याशी बोलून आणि थँक्यू. तुम्ही आलात पॉडकास्ट विथ गजरेच्या एका प्लॅटफॉर्मवरती की जिथे तुम्ही जेन्युनली मनापासून लोकांना सांगितलं की एक हाऊसवाईफची किती दशा नाही पण किती मेहनत असते एक चांगली सेल्फ मेड महिला उद्योजक बनण्यासाठी. तर थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात त्याबद्दल. धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस. आणि तुम्ही मला बोलवून घेतलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू.